वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आपल्याला आज घ्यायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी इन फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये म्हणजेच FCC मध्ये। बघा आपण एक क्यूब काढला आहे, या क्यूबला आपण पॉईंट देऊ पहिले। बघा A याला E देऊ, B C आणि D। आपल्याला घ्यायचं आहे ABC ट्रायंगल, तर त्यासाठी काय करावं लागेल, AB हे AC ला जॉईन करावं लागेल, कारण ABC ट्रायंगल पाहिजे। तर आपण याला काय करू, जॉईन करू, याला काय करून घेऊ, जॉईन करून घेऊ। जॉईन झालं। आता बघा आपल्याला इथं काढायचं आहे, किती स्पेअर काढायचे, हे 3। तर एक आपण काढू बीच मध्ये स्पेअर, त्याच्यानंतर एक असं बाहेर जाताना आणि दुसरा इथून पण या पॉइंट मधून बाहेर जाताना। टोटल किती स्पेअर काढायचे आपल्याला, 3। झाले स्पेअर काढून। आता बघा समोर आपण जर बघितलं इन ट्रायंगल ABC दिसतंय, ABC म्हणजे असं ट्रायंगल आहे आपलं। कसं आहे, असं आहे, हे सरळ आहे आणि आहे, तर हा काय आहे तुमचा 90 डिग्री ABC मध्ये। इन ट्रायंगल ABC अँगल B किती आहे, 90 डिग्री। इन ट्रायंगल ABC मध्ये हा जो आहे हा काय आहे, 90 डिग्री। तर पायथागोरस थेरम अप्लाय कराल, तर ही काय झाली तुमची हायपोटेनियस, म्हणजे इथं लिहू शकते मी AC चा स्क्वेअर ह्या इक्वल आहे या दोन साइडच्या स्क्वेअरच्या, म्हणजेच AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर, बरोबर। आणि ह्या ज्या साइड आहेत तुमच्या यांची व्हॅल्यू ही A आहे आणि ही पण काय आहे, A आहे। तर मग काय होईल, याची व्हॅल्यू किती आहे, A, तर A चा स्क्वेअर प्लस ह्याचाही A आहे, A चा स्क्वेअर, म्हणजेच A स्क्वेअर A स्क्वेअर काय होईल, 2A स्क्वेअर, काय होईल 2A स्क्वेअर। हा कोण आहे, AC चा स्क्वेअर। तर आपण याला AC मध्ये कन्वर्ट करून घेऊ, तर AC इज इक्वल टू काय येईल, AC याच्याच काय जाईल स्क्वेअर रूट मध्ये, तर स्क्वेअर आहे इकडे गेल्यावर काय होईल स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट मध्ये 2 आणि A चा स्क्वेअर होईल स्क्वेअर, बरोबर। A चा स्क्वेअर होईल स्क्वेअर, तर हा A चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल कॅन्सल, म्हणजे 2A काय येईल 2A। याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1, काय देऊ, इक्वेशन नंबर 1। आता बघा हा जो आपण ट्रायंगल लिहिला हो याच्यामध्ये ही इथपासून सेंटरपासून इथपर्यंत ही R आहे, या सेंटरपासून हेपर्यंत इथपर्यंत R आहे, बरोबर। हा याचा सेंटर हा आहे, तर ही काय झाली याचा R, आणि याचा सेंटर हा आहे तर याचा काय झाला R। म्हणजे जर मला AC ची लेंथ काढायची आहे, म्हणजे मी लिहू शकते नाव बघा इथं काय लिहू शकते, AC, काय लिहू शकते AC हा इक्वल आहे कोणाच्या, R किती वेळा, 4 वेळा, 1 2 3 4, टोटल किती वेळा आले, 4 वेळा, दिसतंय 4 वेळा। तर बघा काय होईल मग, AC इज इक्वल टू काय होईल 4R, AC इज इक्वल टू काय होईल 4R। याला दिला इक्वेशन नंबर 2, आणि हे काय आहे त्यांचे सेंटर आहेत, बरोबर। रॅडियस इथपर्यंत इथपासूनच असतो ना सेंटर पासून। तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय भेटेल आपल्याला, बघा लेफ्ट हँड साइड काय आहेत इक्वल, AC तर राईट हँड साइड पण काय होतील इक्वल, म्हणजे 4R इज इक्वल टू काय येईल √2A, काय येईल 4R इज इक्वल टू √2A। आलं एवढं, तर 4R इज इक्वल टू √2A आलं, त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, R मध्ये। देअरफॉर R इज इक्वल टू काय येईल, हे 4 इकडे जातील, म्हणजेच √2/4A काय होईल, √2/4A। याला अजून दुसऱ्यामध्ये फॉर्म्युला पण एक आहे, R इज इक्वल टू 4ला काय लिहू शकता तुम्ही, बघा 4 आहे, 4ला 2 × 2 लिहू शकता, 4ला काय लिहू शकता 2 × 2, मी तर करून दाखवते, √2 आहे आणि याला काय लिहू शकता 2, आणि जो 2 असतो त्याला अजून √2 × √2 लिहिता येतो, काय लिहिता येतो 2 × √2 × √2, कसं बघा, √2 चा काय होऊन जाईल हा स्क्वेअर, जर याला सॉल्व केले तुम्ही तर हा काय होऊन जाईल √2 × √2, म्हणजे याचा काय होऊन जाईल स्क्वेअर, काय होऊन जाईल स्क्वेअर, तर स्क्वेअर होऊन जाईल, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट सोबत कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय राहील फक्त 2, हा 2 आणि हा 2 म्हणजे 4च भेटेल। म्हणजे मी तर डायरेक्ट लिहू शकते, हा सॉल्व केल्यानंतर मला काय येत आहे, हा याच्यासोबत कॅन्सल होईल 2√2, म्हणजेच
मी इथं लिहू शकते, काय लिहू शकते, 1/2√2 म्हणजे इथं ए लिहू शकते. ए आर इज इक्वल टू किती येईल, a/2√2. आलं, चालू आहे का? चला आता काय घ्यावं लागेल आपल्याला, काय काढावं लागते याच्यानंतर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर. चला व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असतो, 4/3 πr³ हा असतो. तर आरच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा, काय होईल, 4/3 पाय. आरच्या ठिकाणी व्हॅल्यू लिहा a/2√2 चा काय होईल, क्यूब. आरची व्हॅल्यू ही पुट केली, तुम्ही या दोनपैकी कोणती पण पुट करू शकता. पुट केली काय होईल, सॉल्व करा. 4/3 पाय याचा काय होईल, क्यूब म्हणजे एचा क्यूब इंटू 2चा पण क्यूब येईल. कशाचा क्यूब येईल, 2चा पण क्यूब. तर 2चा क्यूब किती येतो, किती येईल, 2चा पण क्यूब म्हणजे याचा असं आहे ना, 2√2 इंटू 2√2 इंटू 2√2 कितीदा जाईल, 3दा राहील. मग काय होऊन जाईल, 2 इंटू 2 इंटू 2, हां 4 दुने किती होईल, 2 दुने 4, 4 दुने 8 म्हणजे इथे लिहू शकते 8 इंटू, इथं काय होईल बघा, √2 इंटू √2 काय होईल, 2, बरोबर आहे. √2 इंटू √2 काय होईल, 2. आणि हां म्हणजे इथं लिहू शकतो 2√2, काय लिहू शकतो, 2√2. इथं करून दाखवली आहे मी. चला समोर आता काय होईल, याला क्यूब सॉल्व झालं आहे. आता हे काय होऊन जाईल, याला भाग द्या. 4ने कितीला भाग जातो, याला किती राहतील, 2. किती राहतील, 2 राहतील ना याला भाग गेल्यानंतर. म्हणजेच इथं काय राहील, इथं काय राहील बघा. मग इथं काय लिहू शकते मी, इथं काय राहिलं, हे याने 4ने याला भाग दिलं मी, 2 राहिले इथं. म्हणजे मी तर लिहू शकते a³ पाय a³ पाय आहे a³ अपॉन 2 इंटू, इथं 2 राहिलं अजून आणि याने 2ला भाग दिला. 4 2 इंटू 2 किती होतील, 4 4 त्रिक 12 आणि इंटू √2 ॲज इट इज, इंटू √2 काय होऊन जाईल, ॲज इट इज. म्हणजे हा काय झाला आपला व्हॉल्यूम ऑफ स्पियर. हा काय आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. चला आता याच्यानंतर आपण काय करतो, व्हॉल्यूम ऑफ स्पियर निघला, मग याच्यानंतर काय काढतो आपण, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. काय काढतो, इकडे करायला, टोटल व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल हे इक्वल असते. आता FCC मध्ये टोटल पार्टिकल किती असतात, 4. तर 4 इंटू व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती आला, पाय a³ अपॉन 12√2 किती आला, 12√2 आलं एवढा. तर बघा यांनी याला भाग जातो, 4 त्रिक 12, बरोबर आहे. म्हणजे इथं आन्सर किती येईल, पाय a³ ॲज इट इज, 3चा भाग गेला इथं, तर 3√2. हा काय आहे, व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल एवढं आलं. ठीक आहे, त्यासमोर बघा. मग आपण काय काढू शकतो आता, पॅकिंग इफिशियन्सी. काय काढू शकतो, पॅकिंग इफिशियन्सी. तर पॅकिंग इफिशियन्सी पॅकिंग इफिशियन्सी हा काय असते, वर असतो व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किती आहे, पाय a³ अपॉन मध्ये काय आहे 3√2 आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असतो a³. टोटल व्हॉल्यूम काय असतो a³. तर काय होईल, या a³ सोबत हा a³ काय होऊन जाईल, कॅन्सल. तर इथं काय राहील, a हे डिवाइडमध्ये आहे तर खाली जातील, 3√2 डिवाइडमध्ये आहे तर खाली जातील. आणि आपण पॅकिंग इफिशियन्सी काढत आहोत ते कशामध्ये काढतो, पर्सेंटेज. तर इंटू काय करावं लागेल, 100. इथं पण इंटू काय करावं लागेल, 100. इंटू काय करावं लागेल, 100. बरोबर, इथं पाय पाहिजे, इंटू काय करावं लागेल, 100. जेव्हा तुम्ही याला सॉल्व कराल तर तुम्हाला मिळेल, जेव्हा तुम्ही याला काय कराल, सॉल्व कराल तर तुम्हाला मिळेल, हे इक्वल मिळेल 74%च्या.
कशाच्या मिळेल 74%च्या. म्हणजे FCC मध्ये पॅकिंग एफिशियन्सी किती आहे 74%. बघा एकदा आपण काय काय केलं. आपण घेतलं पॅकिंग एफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक. आपण एक क्यूब काढला, त्याच्यामध्ये 3 स्पियर काढले, एक स्पियर आतमध्ये 2 स्पियर बाहेर काढले, म्हणजे त्याची रेडियस 4 झाली. आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला इन ट्रायंगल ABC मध्ये. हा ट्रायंगल बी काय 90 डिग्री, तिथं पायथागोरस थेरम अप्लाय केला. हा A आणि हा A होता, तर 2A². ते AC काय होईल √2 याच्यात, तर A² आणि √2, तर √2A होऊन जाईल. नंतर AC बघा, AC काढायचं आहे आपल्याला R. टोटल किती झाले 4R. ते AC = काय होईल 4R. तर बघा फ्रॉम पहिला इक्वेशन बघा हा, आणि हा काय आहे दुसरा इक्वेशन. पहिला आणि दुसरा इक्वेशन नुसार लेफ्ट हँड साईड इक्वल दिसत आहे, तर राईट हँड साईड पण काय राहील इक्वल. म्हणजे 4R = √2A. याच्यावरून आपण काय काढला R. तर R = हा बरोबर आहे. R हा 4 मल्टिप्लायमध्ये आहे, तिथं गेल्यावर काय जाईल डिवाइडमध्ये. तर √2/4A. आणि याला दुसऱ्या प्रकारे असं पण लिहिता येतो. नंतर काढला आपण व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4/3πr³. आरची व्हॅल्यू आपल्याकडे दिली होती, ते सॉल्व केलं. सॉल्व केल्यानंतर काय आलं πa³ × 12 × √2. आता आपण काय काढलं नंबर ऑफ पार्टिकल्स. बघा पार्टिकल्स काढले, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. FCC मध्ये पार्टिकल किती असतात 4, म्हणून लिहिले 4. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर आपण सॉल्व केलं होतं, व्हॉल्यूम ऑफ स्पियर आलं तर πa³ यांनी भाग दिला तर 3√2 आलं, 3√2. त्याच्यानंतर पॅकिंग एफिशियन्सी काढली आपण. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल आणि डिवाइडमध्ये असतो व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, म्हणजे युनिट सेलचं. आपण AA जे लिहित आहोत त्याचा A³. तर A³ सोबत A³ कॅन्सल झाला, आणि कॅन्सल झाल्यानंतर हे सॉल्व केल्यानंतर याला सॉल्व जेव्हा तुम्ही कराल तर किती येईल 74%. आणि म्हणजे एम्प्टी वॉइड काय राहील, एम्प्टी वॉइड 100मधून 74 मायनस कराल, 100मधून 74 मायनस कराल म्हणजेच किती येईल 26%. काय राहील तुमची एम्प्टी स्पेस. काय राहील एम्प्टी स्पेस.